आज आदरणीय आशिष दादा देव यांच्या फापड पसारा या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. त्यानिमित्त दादांना खूप खूप शुभेच्छा. मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे, पण त्या मनोगतामध्ये सगळ्याच कविता आवडल्या असल्यामुळे समाविष्ट करणं जरासं कठीण झालेलं होतं. त्याच्यामुळे मला ज्या निवडक काही कविता सगळ्याच आवडलेल्या आहेत, पण त्याच्यातली काही मोजक्या वानगी दाखल कविता मी तुमच्यासमोर सादर करावी अशी माझी इच्छा झाली. याप्रसंगी सगळ्यात पहिल्यांदा दादांचं खूप खूप अभिनंदन आणि असंच पुढचं देखील पुस्तक दादांचं पटकन येवो ही सदिच्छा व्यक्त करत दादांच्या काही कविता जस्ट अशा थोड्याशा वाचण्याचा प्रयत्न करते. दादांची एक कविता होती त्याच्यामध्ये जी मला आवडली, ज्याचा शीर्षक आहे प्रश्न. प्रश्न खूप पडतात आपल्याला, असंख्य. झोपेतही प्रश्न पडतात दिवसात सोडा, झोपेतही प्रश्न पडतात. तर त्याच्यासाठी दादांनी सांगितलं आहे, विरून जावेत सारे प्रश्न, विरून जावेत सारे प्रश्न, इतका विश्वास एक दुसऱ्यावर असावा. विरून जावेत सारे प्रश्न, इतका विश्वास एक दुसऱ्यावर असावा. किती विश्वास सांगू? हातात तृण घेतले तरी, हातात तृण घेतले तरी, त्याचाही पावा व्हावा, त्याचाही पावा व्हावा. एकच कडबा आहे. किती सुरेख भावना, फार आवडली. त्याचबरोबर दुसरा आहे की स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हवे असेल तर ते द्यावी लागते. बरोबर आहे, आपल्याला पाहिजे, पण आपल्याला द्यायला जरा काचकूच होते ना. स्वातंत्र्य हवे असेल तर ते द्यावेही लागते. कोणी समजून घ्यावे वाटत असेल तर इतरांना समजूनही घ्यावे लागते. किती बरोबर ना. नेहमी आपला एकच सूर ना, तिने मला समजू नये का, त्याने मला समजून घेऊ नये का, काय वागणं बाई, समजून घेता येत नाही का मला. पण आपण मी केव्हा समजून घेणार समोरच्याला. 4 ओळीत खल्लास. व्यापकता येण्यासाठी क्षमाशील व्हावे लागते आणि दुसऱ्यांच्या जागी स्वतःला ठेवून चिंतन करावे लागते. अगदी बरोबर, खूपदा एक्सपिरियन्स करते मी हा. आणि हे प्रत्येकाने करायला हरकत नाही. एकदम कळतं काय होतं त्या क्षणाला. इम्पॅथी ज्याला मी म्हणते ना नेहमी. मीच बरोबर बाकीचे चूक, मीच बरोबर बाकीचे चूक, गृहीतक हे मोडून काढावे लागते. बरोबर आहे ना. आपण गुन्हा केला तर आपण कसे असतो, त्याच्यासाठी जज असतो आणि इतरांच्या गुन्ह्यासाठी आपण वकील असतो. मीच बरोबर बाकीचे चूक, गृहीतक हे मोडून काढावे लागते. जगा आणि जगू द्या धोरण हे खिलाडू वृत्तीने अंगी करावे लागते. किती छान ना. किती साध्या सोप्या सरळ शब्दात जीवनाचं तत्त्वज्ञान असं खटकन सांगितलं. याल तर तुमच्यासह. आपल्याला खूप वाटतं, पहा मी नसली ना, जाणवेल माझी कमी, अडेल तुमचं माझं, माझ्याशिवाय तर पाऊल उचलत नाही. आपण हे घरी म्हणा, दारी म्हणा, मित्र मैत्रिणींसोबत घरी, नवरा बायको एकमेकांना, किंवा सासू सुना, मी होती म्हणून टिकली हो, असं तर बायको नवऱ्याला सांगत असते. नवरा म्हणतो मैं ही हूँ इसलिए सहन कर रहा हूँ. नाही तो कब का भाग गया होता, नाही तो भगा दिया होता, असंही राहतं. त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की माझ्याच नशिबात का, असं वगैरे हे सगळं सगळं काही असतं ना. तर त्याच्यासाठी एकच आहे म्हणजे आणि बऱ्याच ठिकाणी जसं प्रोग्रॅममध्ये, जसं दादांचेच प्रोग्रॅम असतात सृजनचे ना, कोणाला इन्व्हिटेशन असतं काही नाही, वारकरी असतात, ज्यांची इच्छा असते ते येतात. आले आनंद, नाही आले तरीही आनंद. त्याच्यासाठी एक सुरेख कविता लिहिली आहे, याल तर तुमच्यासह, न याल तरी वाहतच राहील प्रवाह. म्हणजे त्या अनुषंगाने, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मी नाही आहे तर खरंच प्रोग्राम होईल का. कोणाच्या जाण्याने कोणाला काहीच फरक पडत नसतो. हां, काही काही जणांच्या पोकळ्या राहतात, पण ती पोकळी भरतही नसते. हे जरी असलं तरी अडत कोणाचं नाही, हे मला आत्तापर्यंतच्या आयुष्यात समजलं. याल तर तुमच्यासह, न याल तरी वाहतच राहील प्रवाह, आपल्याविषयी अडते जगाचे, असा चुकूनही कुणी करून घेऊ नये ग्रह. म्हटलं ना, कडा सरळ, विषयच नाही. टीकेचा पण लागू द्यावा लागत असतो कधीतरी घाव. सगळं छान छान कसं, नेहमीच कौतुक कसं, टीका पण सहन करता आली पाहिजे ना. टीकेचा पण लागू द्यावा लागत असतो कधीतरी घाव. ज्याचे त्याचे आयुष्य, ज्याचा त्याचा असतो शह,
स्वतःच स्वतःचा शमावा लागत असतो दाह. बढिया. सगळ्या कविता नाही वाचत, तशा तर खूप आहे वाचायला, पण सगळ्या नाही वाचत, कारण मग मजा चालली जाईल. तुम्ही हे जरूर पुस्तक तुमच्या संग्रही असू द्यावं. अजून एक सांगते जाता जाता, पण आपण कसे शीर्षक आहे कवितेचं. तो तसा हा असा पण आपण कसे, तो तसा हा असा पण आपण कसे, आत्मपरीक्षणाशिवाय उलगडत नाहीत व्यक्तिमत्वाचे वासे. तो तसा हा असा पण आपण कसे, दुसऱ्याकडे बोट दाखवून होत नाहीत कमी अवगुणांचे फासे. तो तसा हा असा पण आपण कसे, स्वतःशी कसं, दोनच ओळीत सांगितलं आहे. आपण कसं, पण ते माहिती आहे का, निरपेक्ष भावनेनी अगदी त्रयस्थाच्या भूमिकेने हे करावं लागतं, तेव्हा त्याचं उत्तर मिळतं. स्वतःशी भेटून बघावे, स्वतःशी भेटून बघावे, जसे अंधारात उजेडाचे कवड असे. किती छान ना. अशा खूप कविता आहेत दादांच्या, मी अशा 2-3 सहज वाचल्या. तसा तर एक छान मोठा प्रोग्राम करायला हरकत नाही, किंवा एक एक व्हिडिओ, एक एक कवितेचा एक एक व्हिडिओ, असा पण कॉन्सेप्ट मला आवडेल करायला. ठीक आहे, पाहू काय होतं. तुम्ही पण ह्या कविता नक्की नक्की वाचा. नक्कीच तुम्हाला तुमचा अनुभव ह्या कवितेमध्ये दिसेल. परत एकदा खूप खूप शुभेच्छांसह आपली रजा घेते. धन्यवाद.